नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पुदिन्याचा रस बनवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी पुदिना घेतला आहे, छान असं निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुदिना आपल्याला। चला तर मग आपण मिक्सर मधनं छान असं बारीक करून घेऊया। आलं घालायचे, बारीक दळून घेतलेली साखर, 3 चमचे साखर घातली मी, जिरे पावडर 1 चमचा। जिरे मी भाजून आणि दळून घेतले। आता आपण मिक्सर मधनं बारीक दळून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने बारीक दळून घ्यायचे। आता यात लिंबू घालायचे, काळं मीठ घालायचे अर्धा चमचा, मिरी पावडर घालायची थोडीशी। आता हे व्यवस्थित पुन्हा आपल्याला बारीक दळून घ्यायचंय। गूळ घालूया, पुन्हा व्यवस्थित दळून घेऊया। आता आपण हे गाळून घेऊया। इथे मी थंड पाणी घेतले। आता यात आपल्याला साखर घालायची आहे। 2 चमचे साखर घातली इथं। तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तर यात चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे पुदिन्याचा ज्यूस तयार केला आहे तो घालायचा आहे याच्यात। तर इथे मी 5 चमचे पुदिन्याचा रस घातला आहे। छान असा आपला पुदिन्याचा ज्यूस तयार झालाय। आता आपण ग्लासमध्ये भरूया। सब्जा घालायचा आहे, क्यूब्स घालायचे, अतिशय गोड आणि थंडगार असा पुदिन्याचा ज्यूस तयार झालाय। तर घरी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्ही।